नमस्कार काकू. कोणत्या गावच्या? भयाळा. इथे बीड जिल्ह्यातच का? बघा मित्रांनो, बीड जिल्ह्यातील पहिली महिला बैलगाडा मालकीन. काकू काय नाव तुमचं? बर. आणि तुमच्या बैलाचं नाव? बर बर. काकू तुम्ही केव्हापासून ह्या क्षेत्रात तुम्ही? 2 वर्ष. 2 वर्षापासून तुमचा मथुर पळतोय का? बर बर बर. ह्याच्या म्हणजे आज गटपास झालाय. कसं वाटतंय बरं आज नेमका आजचा आनंद काय सांगाल तुम्ही? बर बर बर. कोणत्या बैला बरोबर म्हणजे कोणता त्यांना हे होता आज जोडी? बर बर. आजचा जोडी कुठला होता? बर 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 बर. किती दात ते? आदत का 2 दात होता? आदत का? बर बर बर. कशी पळाली आज गाडी? गाडी छान पळाली. बर बर. तुम्हाला कसं वाटतं एक तुम्ही एक बीड जिल्ह्यातील पहिली महिला बैलगाडा मालकीण आहेत तर? आनंद वाटतंय. बर बर. बघा मित्रांनो, माऊली काकूचा आनंद एकदम असा गगनात मावून असा झालाय का त्यांच्या बैलांनी आताच गटपास केलाय. काकू केव्हापासून आलता तुम्ही मैदानात? सकाळी किती वाजता आलता? 9 वाजता आलता. बर बर बर. आता किती वेळ गटात गाडी पळाली तुमची? 25व्या गटात. बरं. आणि तास कोणतं होतं? 5वं. बरं बरं. ह्याच्या आधी मथुर म्हणजे किती गुलाल केलेत बरं? 14 गुलाल केलेत. बरं. तुमचा एक आनंद आणि सांगण्यासारखा गुलाल कोणता? कळसंबर. किती नंबर केलता त्या ठिकाणी मथुरनं? फायनल 1 नंबर केलता. बर बर बर. काय बक्षीस होतं तिथं? 51,000 रुपये बक्षीस होतं. बर बर. त्या टायमाला कोणता बैल होता मथुर बरोबर? सरपंचाचा. काय नाव त्याचं? सर्जा. बर बर बर. म्हणजे सर्जा होता का? बर बर. 18 गुलाल झाले म्हणता तुम्ही? बर बर. आदत पासून पळतोय का बैल? बर. नेमका आता बैल तुमचा घरच्या गायचा आहे का तुम्ही खरेदी केलेला आहे? खरेदी केलेला आहे. बर. कितीची खरेदी तुमची? पैसे किती म्हणजे किती मोजले त्याला? 40,000 मोजले. म्हणजे आता 40,000चा तुम्ही खोंड घेतला त्या टायमाला केवढा होता तरी? बारीक म्हणजे एक 10-15 वर्ष महिने. बर बर. म्हणजे तुम्ही आता घरी ट्रेनिंग कशी देता त्याला? बर बर. बघा मित्रांनो, काकूचा बैल एकदम असा घोड्याबरोबर वगैरे ट्रेनिंग करून पवनी असं करून मैदानात आणता तुम्ही? बर बर. आता म्हणजे बीड जिल्ह्यातलं अशी 18 मैदान सगळे बीड जिल्ह्यातलेच केले का साताऱ्याकडे बी गेलेले तुम्ही? साताऱ्याचा. बरं. सातारा साईडचा एक कोणता मैदान तुम्हाला सांगता येईल? बर बर बर. म्हणजे तुम्ही फक्त बीड जिल्ह्यातलेच मैदान खेळता? बर 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 बर. काकू तुम्हाला अशी भीती वगैरे काय वाटत नाही का बैल अंगावर येतील किंवा रेंगी अंगावर येईल अशी? बर बर बर. बघा मित्रांनो, काकू एकदम अशा धाडशी मनाचे आहेत, त्यांना भीती वगैरे काहीच वाटत नाही. बघा त्यांचा मथुर पण एकदम आता काकू मथुर कसा आहे दाताला? चौसा आहे. बर बर बर. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला काकू. गट तर पास झालायच, सेमी पास होईल, आणखीन गुलाला 1 नंबर सुद्धा होईल. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी.